करता टाळ्या वाजवा. नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शतवर्षाची गणना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. दुर्लभ आहे नरदेह जन्म, पण मिळालाय तुम्हाला आणि मला. अहो 84 कोटी लक्ष योन्या फिरून याव्या लागतात आणि मग मनुष्य जन्म मिळाला जातो. मग इतका मिळालेला अनमोल जन्म ज्या वेळेला जन्माला येतात, जन्माच्या वेळेला आनंदाचा सोहळा साजरा करतात आणि मरणाच्या वेळेला दुःखाचा सोहळा सुद्धा साजरा केला जातो. आज आहे वर्ष श्राद्धाचा दिवस, म्हणून मी सांगेल तुम्हाला ऐका. ज्या दिवशी आपल्या या शरीरातला प्राण भगवान परमात्मा घेऊन जातो, शास्त्र सांगतं 3.5 तासाच्या नंतर त्या शरीरावर अंत्यविधी केला जातो. का? त्याला सुद्धा कारण आहे. 3.5 तासाच्या नंतरच का त्या ठिकाणी अंत्यविधी करतात. तर ऐका, आपल्यापासून स्वर्गाचं अंतर 96 लाख किलोमीटर. तिथपर्यंत जाण्याकरता 4 घटिका लागतात. किती? तुम्ही बोला ना, मी जाऊ घरी. किती? अहो तुम्ही बोला ना, तुम्हाला मी एडी दिसते का? महिला मंडळ पुढे बसल्या ना, आपली पार्टी बोला ना. किती घटिका लागतात? 4. आणि पुन्हा खाली येण्याकरता 4 घटिका लागतात. 24 मिनिटाची एक घटिका. 24 चोक 96. वरती जाण्याकरता 96 मिनिटं आणि पुन्हा खाली येण्याकरता 96 मिनिटं. असा 3.5 तासाचा कालावधी जातो. आणि म्हणूनच शास्त्र सांगतं 3.5 तासाच्या नंतर अंत्यविधी करावा. का? तर का या शरीरातला आत्मा भगवान परमात्मा घेऊन जातो. शरीर त्या ठिकाणी शरीर मरतं, आत्मा कधी मरत नाही. आत्मा भगवान परमात्मा काढून घेऊन जातो. इथून उचलल्याच्या नंतर स्वर्गापर्यंत जाण्याकरता 96 मिनिटं लागतात आणि तिथं पापाची पुण्याची गणना केली जाते आणि पुन्हा तो त्या ठिकाणी दुसऱ्या शरीरामध्ये ट्रान्सपरंट केला जातो आणि मग या शरीराचा अंत्यविधी करावा लागतो. आणि चुकीचा नंबर लागला मग त्याच्यासाठीच कधी मेल्या माणसं जातात का तुमच्याकडची? काही कालावधी जाऊ द्यावा लागतो आणि त्याच्यानंतर त्या शरीरावर अंत्यविधी करावा लागतो. सांगू तुम्हाला, ज्या वेळेला तुम्ही अंत्यविधी करता त्या शरीराला अंघोळ घालण्यात येते. कुठं घालता? चौकात, दारात. आणि त्याच्यानंतर ते शरीर माडावर टाकण्यात येतं आणि ते शरीर उचलण्यात येतं. कोण उचलतं? इकडं माणसं मरतच नाही का? कोण उचलतं? भाऊबंद तेच लागतात तिथं. दुसरे जमत नसलेच तर दुसरे जमतात. तिथं त्यांचाच अधिकार आहे. कारण त्या ज्यांना तुम्ही आयुष्यभर माझं म्हणता, माझंच म्हणता ना तुम्ही त्याला, माझे भाऊबंद म्हणून जपता तुम्ही त्याला. माझा मुलगा, माझी बायको, माझी मुलगी, अरे ज्यांना माझं माझं म्हणता ना, सगळ्यात पुढं कोण असतं? सगळ्यात पुढं ज्याच्या करता रात्रंदिवस कष्ट करता, रात्रंदिवस पैसा कमवता, तोच सगळ्यात पुढं. त्याच्या पाठीमाग भाऊबंद, त्याच्या पाठीमाग मुली आणि त्याच्या पाठीमाग नातेवाईक. ज्यांना आयुष्यात तुम्ही जवळचं मानता, ज्यांना माझं म्हणता, ती माझं माझं म्हणणारीच माणसं तुम्हाला स्मशानात नेल्याशिवाय राहत नाही. नाही रे नाही कोणाचे कोणी, नाही रे नाही कोणाचे कोणी, नाही नाही कोणाचे कोणी, नाही रे नाही कोणाचे कोणी. बहीण
कोणाचं नाही, मी बोलत नाही माझ्या पदरचं, साधू संतांनी लिहून ठेवलं दादा. नाही रे नाही कोणाचे कोणी, नाही का म्हटलं जातं दादा. तू काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है. तू काया नगर का सौदागर, बाप कहे बेटा मेरा है, माँ कहे बेटा मेरा है. न बाप का न माँ का, ये तो जन्म देने का नाता है. तू काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है. तू काया नगर का सौदागर, बहन कहे भाई मेरा है, भाई कहे बहन मेरी है. न भाई का न बहन का, ये तो रक्षा बंधन का नाता है. तू काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है. तू काया नगर का सौदागर. महिला मंडळ त्याही पुढे म्हणतात, सास कहे दामाद मेरा है, ससुर कहे दामाद मेरा है. न सास का न ससुर का, ये तो बेटी देने का नाता है. तू काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है. तू काया नगर का सौदागर, तू काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है. काया नगर का सौदागर. माझं माझं करत बसता तुम्ही. अहो जाताना एकट्याला जावं लागतं. सांगू तुम्हाला, त्या शरीराला उचलल्याच्या नंतर ते शरीर गावाच्या बाहेर गेल्यानंतर एका विशेष ठिकाणी खाली टेकवतात. काय म्हणता तुम्ही त्याला? विसावा. सांगू का तुम्हाला, खरं तर तो नसतो विसावा, पण मरणाऱ्याच्या नावाखाली खांदेकरी 2 मिनिटं बसावा याच्या करता. हा, त्या ठिकाणी एका प्रकारचं श्राद्ध घातलं जातं. अमान्य श्राद्ध असं त्याला म्हणतात. आपल्या कमरेला बांधलेल्या उपप्रावरण्यामधलं जे कच्च धान्य आहे त्या ठिकाणी थोडं थोडं पदार्पित करतात. त्याला अमान्य श्राद्ध, पहिलं श्राद्ध तिथं घातलं जातं. आणि त्याच्या पुढे शरीर उचलण्यात येतं, स्मशानात नेलं जातं. स्मशानात नेल्याच्या नंतर त्या लाकडावर त्याला ठेवलं जातं. सांगू तुम्हाला, आईचा अंत्यविधी असेल तर शरीराला अग्निडाग हा पायाकून देण्यात यावा. बापाचा जर अंत्यविधी असेल तर त्या शरीराला अग्निडाग हा बापाच्या डाव्या खांद्याच्या बाजूला दिला जावा. हा शास्त्रामध्ये सांगितलेलं कारण आहे. त्याच्यानंतर त्या शरीराला पाणी पाजतात. कशाने पाजतात? मी येऊ तिकडं. कशानं? अंगठ्यानं पाजतात. अंगठ्यानंच पाणी का पाजावं त्याला सुद्धा शास्त्रामध्ये काही कारण सांगितली. आपल्याला भगवंतानं 5 बोटं दिली. 5 बोटाच्या मध्ये कुठं जागा दिसती का तुम्हाला? महिला मंडळ दिसती ना? ह्या 2 बोटाच्या मध्ये जागा आहे. आणि शास्त्रानं या जागेला पितृची जागा म्हणून संबोधलेलं आहे. म्हणून अंगठ्यानंच पाणी पाजावं लागतं, तरच ते आई बापांना प्राप्त होतं. पितृला प्राप्त होतं अंगठ्यानंच पाणी. 5 बोटं दिली. 5ही बोटाला भगवंताने वेगळं वेगळं महत्व दिलं. 5 बोट. हे जे बोट आहे याचा वापर कुठं होतो महिला मंडळ? एखादा लांबचा व्यक्ती जर दाखवायचा असेल तर या बोटाचा आपण वापर करतो. ते पहा,
त्या ठिकाणी ते बसलेले आहे. आपण लांबचा व्यक्ती दाखवण्याकरता करतो. आणि महिला मंडळ अजून एका ठिकाणी या बोटाचा वापर होतो. नवऱ्याला जर दाखवलं बोट बोट तर कायमची सुट्टीच ना. आणि सासूला जर दाखवलं तर मार खाल्ल्याशिवाय राहावं लागत. म्हणून लक्षात ठेवा, त्याच्या पुढचं हे जे बोट आहे हे बोट आपण दात घासण्याकरता वापरायचो. पण सरकारनं विज्ञानानं शोध लावला आणि आपल्याला कोलगेट आणि ब्रश आला, या बोटाला राजीनामा मिळाला. हे जे बोट आहे हे देवपूजेकरता हे बोट वापरलं जातं. आणि महिला मंडळ हे जे बोट आहे कुठं वापरतात? तुमच्या मनात वेगळंच काहीतरी आलं असं, तसं काही नाही. ऐका, लग्न लागतं आणि लग्न लागल्याच्या नंतर असं म्हणतात कन्यादान ओतण्याचं म्हणजे सप्तपदीचा कार्यक्रम केला जातो, कन्यादानाचा कार्यक्रम केला जातो. त्यावेळेला वराची करंगळी वधूच्या करंगळीत दिली जाते. वधूची करंगळी वराच्या करंगळीमध्ये दिली जाते. करंगळीत करंगळी आली की दोन जीवाचं मिलन होतं. करंगळीत करंगळी आली की दोन जीवाचं मिलन होतं. आणि अंगठ्यानं पाणी पाजलं की जन्मदात्या आई बापाला कायमचा निरोप द्यावा लागतो. विठ्ठल अंगठ्यानं पाणी पाजावं. आणि त्याच्यानंतर त्या मुलाच्या खांद्यावर घागर दिली जाते. आणि ती घागर एकदा का खाली सोडली पुन्हा तो मुलगा पाठीमागं पाहतो का हो? पाहतो तुमच्याकडचा. तो म्हणतो आतापर्यंतच नाही पाहिलं, आता तरी काय पाहू. राग जो जन्माला आला त्याला मरावं लागणार आहे. म्हणून तुकोबारा आपल्या पायावर लोटंगण घालतात. लहान मोठे जे जगद्गुरु तुकोबारा आहे ज्यांना पाहिल्यानंतर यमानं सुद्धा तळा तळा कापावं. तुकाराम 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 नाम घेता कापे यम, नाम घेता कापे यम. नाही काय धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ. ज्यांना पाहिल्यानंतर यमानं सुद्धा चळा चळा कापावं ही माझ्या जगद्गुरु तुकोबारांची उंची. आणि ते जगद्गुरु तुकोबार आहे तुमच्या माझ्या पायावर लोटांगण घालतात, दंडवत घालतात. हात जोडणं वेगळं आणि दंडवत घालणं वेगळं. दंडवत घालतात जगद्गुरु तुकोबार आहे आणि विनंती करतात बाबांनो आलाय ना जन्माला, मिळालाय ना तुम्हाला अनमोल जन्म, मी हात जोडतो विनंती करतो तुमच्या पायावर लोटांगण घालतो. चित्त शुद्ध अंतःकरणानं भगवंताची भक्ती करा. हित झाल्याशिवाय कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही अभंगाचं दुसरं चरण. सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत. सकळांच्या पाया पाया
देवाच्या 2 चरणाचा भावार्थ पाहिला. सगळ्यांनी टाळी वाजवायची, भगवंताचं भजन करायचंय. येऊ द्या ना पाऊस आला का हो, पाऊस नसला तरी पाऊस नाही, पाऊस नाही, पाऊस नाही. आणि पाऊस आला का एवढे घाबरतात. येऊ द्या, थोडस भिजा ना त्या पावसामध्ये. काय हरकत आहे. बसा सर्वांनी खाली. 2 मिनिटं भगवंताचं नामस्मरण मोठ्या प्रेमानं करा. राधे राधे बोलो, राधे राधे, राधे राधे बोलो. हातवर घ्या, हातवर. राधे राधे, राधे राधे बोलो, राधे राधे श्याम. राधे राधे बोलो, राधे राधे बोलो, राधे राधे. हम भी बोलो राधे राधे, तुम भी बोलो. हम भी बोलो राधे राधे, तुम भी बोलो राधे राधे. हम भी बोलो राधे राधे, तुम भी बोलो राधे राधे. हम भी बोलो राधे राधे, तुम भी बोलो राधे राधे. राधा के बंसी से आवाज आई, राधे 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 राधे. राधे राधे बोलो, राधे राधे, राधे राधे बोलो, राधे राधे श्याम. राधे राधे बोलो, राधे राधे. राधे राधे बोलो, राधे. तुझको आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत. आपुलाले चित्त शुद्ध करा, चित्त शुद्ध अंतःकरणानं भगवंताची भक्ती करा. अंत संतांना शरण जा. हित झाल्याशिवाय राहणार नाही. अभंगात 3रं शरण. हित ते करावे देवाचे चिंतन, करोनिया म्हण एकविध. आणि त्याही पुढे किती वेळा शिकवू तुम्हाला. अरे असं नाही की तुम्ही प्रपंच सोडून द्या आणि प्रपंच सोडून देऊन फक्त भगवंताचं चिंतन करा. अरे तुमचा व्यापार करता करता, तुमचं काम करता करता भगवंताच्या सुद्धा नामाचा व्यापार करा. किती वेळा शिकू तुम्हाला. अभंगाचं शेवटचं शरण. तुका म्हणेला भय तो व्यापार, तुका म्हणेला भय तो व्यापार, म्हणेला भय तो व्यापार, तुका म्हणेला भय तो व्यापार. तुका म्हणेला भय तो व्यापार, तुका म्हणेला भय तो व्यापार.
आपुला मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने सुर की नदियाँ हर दिशा में, सुर की नदियाँ हर दिशा में, प्रते बादल में मिले बादलों का रूप लेकर बरसे अलगे सकळाच्या